तर या भाजीचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता। ही भाजी मस्त लबलबीत आणि मस्त ग्रेव्हीची अशी तयार झालेली आहे। आणि अशी ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला यामध्ये काजू मगज काहीच वापरायची गरज नाही आहे। घरच्या आणि अगदी मोजक्या साहित्यामध्ये ही मस्त ढाबा स्टाईल किंवा हॉटेल स्टाईल भाजी बनवून तयार होते। तर नमस्कार, मी सुवर्णा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर अशी ही खमंग रुचकर भाजी बनवायला अगदी सोपी आहे, झटपट बनते आणि अगदी ढाबा स्टाईल किंवा हॉटेलमध्ये मिळते तशाच पद्धतीची ही लसुणी मेथी आपली घरच्या घरी तयार होते। तर चला मग मस्त अशी ही लसुणी मेथी घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशी करायची ते बघूयात। तर यासाठी इथे मी एक पेंडी मेथीची निवडून घेतलेली आहे। भाजी अगदी कोवळी आहे, त्यामुळे अगदी हलकासा देठाचा भाग मी घेतलेला आहे। भाजी जर जून असेल तर फक्त पानांचा वापर इथे करायचा आहे। आणि इथे ही भाजी मी निवडून स्वच्छ धुवून चाळणीवरती पाणी निथळायला ठेवली होती। शक्यतो ही भाजी अगदी ताजी वापरायची आहे। 1-2 दिवस फ्रीजमध्ये ठेवलेली भाजी किंवा हलकासा देठ घेतलेली भाजी थोडीशी कडसर होऊ शकते, त्यामुळे इथे ताजी भाजी वापरायची आहे आणि फक्त पानांचा वापर करायचा आहे। भाजी अगदीच कोवळी असेल तर अगदी हलकासा देठाचा भाग घेऊ शकताय। हलकासा देठ जर तुम्ही घेतला असाल तर ही भाजी अशा पद्धतीने चिरून घ्यायची। फक्त पानांचा वापर केला तर भाजी चिरून घ्यायची अजिबात गरज नाही। भाजी चिरून घेतलेली आहे, ही बाजूला ठेवते। तर आता या भाजीची जी ग्रेव्ही तयार होणार आहे त्यासाठी आपल्याला हे 3 साहित्य घ्यायचं आहे। इथे मी अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत, अर्धी वाटी तीळ घेतलेला आहे आणि अर्धी वाटी इथे मी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे। आता हे तिन्ही जिन्नस मी समप्रमाणात घेतलेले आहेत, पण याच्यातील एखादी गोष्ट जास्त किंवा एखादी गोष्ट कमी घेतली तरी चालू शकते। आणि याचं प्रमाण सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। तुम्हाला ही भाजी किती पातळ दाटसर करायची आहे, तुम्हाला या भाजीला किती ग्रेव्ही करायची आहे त्यानुसार या सगळ्या साहित्याचं प्रमाण घेऊ शकता। यासोबतच इथे मी 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक असे चिरून घेतलेले आहेत। इथे कांद्याचं प्रमाण मी थोडंसं जास्त घेतलेलं आहे, तुम्ही थोडंसं कमी घेतला तरी चालेल। यासोबतच इथे मी 25 ते 30 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, ठेचून घेतला तरी चालेल। लसणाचा फ्लेवर या भाजीमध्ये खूप छान लागतो आणि हा लसूण आपल्याला 2 वेळा या भाजीमध्ये वापरायचा आहे। यासोबतच 2 मध्यम आकाराचे टोमॅटो अशा मोठ्या आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत, कारण या टोमॅटोची मी पेस्ट बनवणार आहे। तुम्ही बारीक चिरून घेतला तरी सुद्धा चालू शकतं। तर इथे कढई मी गॅसवरती ठेवलेली आहे। सगळ्यात आधी हे शेंगदाणे भाजून घेते। खमंग आणि खरपूस असे हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। जर तुम्हाला या शेंगदाण्याची साल काढायची असेल तर शेंगदाणे बाजूला काढून घ्या। तर इथे मी साल न काढताच हे शेंगदाणे सगळ्या साहित्यासोबत वाटून घेणार आहे, त्यामुळे याच्यामध्येच मी ही फुटाण्याची डाळ घातलेली आहे। फुटाण्याची डाळ भाजलेलीच आहे, त्यामुळे अगदी हलकीशी गरम करून घ्यायची। आणि याच्यामध्येच आपल्याला तीळ घालायचे आहेत। हे तीळ सुद्धा छान भाजून घ्यायचे आहेत। गॅस कमी ठेवायचा आहे। तीळ सुद्धा छान भाजले गेले पाहिजेत, मस्त असे फुलून येतात तीळ आणि असे तडतडायला लागतात, म्हणजे हे तीळ भाजले असं समजायचं। तर सगळं साहित्य छान भाजलेलं आहे। गॅस इथे मी बंद केलेला आहे। सगळं साहित्य थंड झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून याची अगदी बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। शेंगदाणे डाळ तीळ थंड करायला ठेवले आणि याच कढईमध्ये मी 2 चमचे तेल घातलेलं आहे। तेल थोडंसं गरम झालं की आपण जो लसूण घेतला होता त्याच्यातील अर्धा लसूण इथे मी फोडणीमध्ये घातलेला आहे। लसूण अगदी हलकासा परतून घ्यायचा आणि आता याच्यामध्ये स्वच्छ धुवून बारीक चिरलेली मेथी घालायची आहे। मेथी अजूनही थोडीशी ओलसर आहे, त्यामुळे याच्यामध्ये पाणी घालायची गरज पडणार नाही आहे। जर तुम्ही मेथी खूप आधी धुवून ठेवली असेल, त्याच्यातील पाण्याचा अंश पूर्ण निघून गेला असेल तर भाजी परतत असताना थोडंसं पाणी किंवा पाण्याचा शिंतोडा यामध्ये घालावा लागेल। भाजी थोडीशी मिक्स करून घेतली आणि आता या भाजीपुरतच आपल्याला अगदी पाव चमचापेक्षा कमी मीठ घालायचं आहे आणि ही भाजी छान अशी परतून घ्यायची आहे। तर ही भाजी तुम्ही अशीच झाकण न लावता अगदी 2 मिनिटे परतून घेऊ शकता किंवा अगदी बारीक गॅसवरती एक वाफ काढून घेतला तरी चालेल। पाणी न घालता मध्यम गॅसवरती ही भाजी मी अगदी 2 मिनिटे अशी परतून घेत आहे। जर तुम्हाला गरज पडली तर थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊन ही भाजी अशी 2 मिनिटे आपल्याला वाफवून किंवा अशी शिजवून घ्यायची आहे। भाजी तयार झालेली आहे, ही काढून घेते आणि पुन्हा याच कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। तर इथे मी 3 ते 4 चमचे तेल घातलेलं आहे। या भाजीमध्ये तेल थोडंसं जास्त लागतं, पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकताय। तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे घातले। जिरे चांगले फुलू दिले आणि त्यानंतर मग हा कांदा घातलेला आहे। कांदा चांगला परतून घ्यायचा। कांदा खूप जास्त लालसर करायची गरज नाही आहे, कांदा छान मऊसूत झाला पाहिजे असं आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर इथे अगदी 2 मिनिटांमध्ये कांदा असा छान मऊ झालेला आहे आणि आता याच्यामध्ये अगदी मोजके काही मसाले आपण घालणार आहोत। तर सगळ्यात आधी इथे मी 1 चमचा हळद घालते।
यानंतर इथे मी 2 चमचे तिखट घातलेलं आहे। तर हे घरचं मसाला तिखट मी घातलेला आहे। भाजीला छान लाल रंग हवा असेल तर याच्यासोबतच तुम्ही चमचाभर बेडगी मिरची किंवा काश्मीरी मिरची पावडर घातला तरी चालेल। तर घातलेला मसाला या कांद्यासोबत छान मिक्स करून घेतला आणि आता शेंगदाणे, डाळ, तीळ याचं जे वाटण मी बनवून घेतलेलं आहे तर हे वाटण आता या कांद्यामध्ये घालून छान परतून घ्यायचं आहे। तर ही पेस्ट अगदी बारीक करायची आहे, खूप पातळ करायची नाही आहे, थोडीशी दाटसर ठेवायची आहे। तर ही पेस्ट आता 1-2 मिनिट आपण या कांद्यासोबत परतून घेणार आहोत। तर हे वाटण छान असं परतून झालेलं आहे। गॅस कमीच ठेवायचा आहे किंवा मध्यम ते बारीक ठेवायचा आहे। आता घेतलेले टोमॅटो मिक्सरला फिरवून घेतलेली आहेत आणि ही टोमॅटोची पेस्ट आता या सगळ्या मिश्रणासोबत आपल्याला परतून घ्यायची आहे। तर इथे तुम्हाला जर टोमॅटोची पेस्ट न वापरता टोमॅटो बारीक चिरून वापरायचं असेल तर कांदा परतून झाल्यानंतर टोमॅटोसुद्धा कांद्यासोबत परतून घ्यायचा, मग ही पेस्ट परतून घ्यायची। आता हे घातलेलं सगळं साहित्य छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर हा मसाला साधारण 2 ते 3 मिनिटापासून मी परतून घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये 1 चमचा धने पावडर घातलेली आहे। ही सुद्धा या सगळ्या साहित्यासोबत मिक्स करून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही फक्त धने पावडर वापरला तरी चालेल किंवा धने जिरे पावडर वापरला तरी चालू शकते। तर आता यामध्ये पाणी घालायचं आहे। तर इथे पाणी आपल्याला गरम केलेलंच घालायचं आहे। तर गरम केलेलं पाणी इथे मी साधारण वाटीभर घातलेलं आहे। तर ही सगळी ग्रेव्ही छान अशी मिक्स करून घेते आणि गरज पडली तर अजून थोडंसं पाणी यामध्ये मी घालणार आहे। तर तुम्हाला ही ग्रेव्ही किंवा हा मसाला किती करायचा आहे, किती पातळ किंवा दाटसर हवा आहे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता। तर इथे तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकताय, अशी हलकीशी पातळ मी ही ग्रेव्ही केलेली आहे आणि आता याच्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे। तर ग्रेव्ही पुरतंच मीठ इथे घालायचं आहे कारण भाजी परतताना भाजीला लागेल एवढं मीठ आधी घातलं होतं। तर हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये आपल्याला परतून घेतलेली मेथीची भाजी घालायची आहे। भाजी घातल्यानंतर सगळा मसाला किंवा ही सगळी जी ग्रेव्ही आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि आता तुम्ही याची पुन्हा एकदा कन्सिस्टन्सी चेक करू शकता। तुम्हाला भाजी किती पातळ किंवा दाटसर हवी आहे त्यानुसार पुन्हा एकदा गरम केलेलं पाणी घातला तरी चालेल। तर ही भाजी आता आपल्याला शिजवून घ्यायची आहे। साधारण 5 ते 6 मिनिट बारीक गॅसवरती झाकण लावून ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत। भाजी शिजल्यानंतर थोडीशी दाटसर होते, त्यामुळे तुम्हाला जर ही भाजी अजून पातळ हवी असेल तर तुम्ही थोडंसं पाणी यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकता। भाजी छान मिक्स करून घेतली आणि आता याच्यावरती झाकण लावून बारीक गॅसवरती 5 ते 6 मिनिट ही भाजी मी शिजवून घेणार आहे। पण झाकण लावून ही भाजी अशीच सोडायची नाही आहे, अधूनमधून 1 ते 2 वेळेला झाकण काढून भाजी तळापासून अगदी छान मिक्स करून घ्यायची आणि गरज वाटली तर थोडंसं गरम केलेलं पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता। भाजी साधारण 5 ते 6 मिनिटापासून मी शिजण्यासाठी ठेवलेली आहे, अगदी बारीक गॅसवरती ठेवली होती। 2 वेळेला झाकण काढून भाजी मी छान मिक्स करून घेतली। पाण्याची गरज पडली नाही आहे कारण मी पाणी आधीच थोडंसं जास्त घातलं होतं। तर आता अगदी शेवटी 1 चमचाभर यामध्ये गरम मसाला घालायचा आहे आणि पुन्हा एकदा ही भाजी तळापासून अगदी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। मेथीची भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि ही भाजी अगदी झटपट तयार होते। मेथीची भाजी आपण 2 मिनिट आधी वाफवून घेतलीच होती, त्याचबरोबर मसालासुद्धा तेलावरती छान परतून घेतला होता, त्यामुळे अगदी 5 ते 6 मिनिटांमध्ये ही भाजी तयार होते। त्यामुळे अगदी सकाळच्या घाई गडबडीमध्ये डब्यासाठी सुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता। तर या भाजीमध्ये मी साखर घातलेली नाही आहे, पण तुम्हाला जर हवी असेल तर टोमॅटोची टेस्ट बॅलन्स करण्यासाठी, मेथीचा थोडासा कडसरपणा बॅलन्स करण्यासाठी तुम्ही हलकीशी साखर यामध्ये घालू शकताय। तर इथे मस्त खमंग स्वादाची ही मेथीची भाजी तयार झालेली आहे। गॅस बंद करून ही भाजी सर्व करूयात। तर इथे अगदी ढाबा स्टाईल किंवा हॉटेल स्टाईल ही लसूणी मेथी आपली तयार झालेली आहे। अगदी झटपट बनते, खूप कमी साहित्यात आणि खूप सोप्या पद्धतीने ही भाजी आपली बनून तयार झालेली आहे। तर ही भाजी मी थोडीशी दाटसर केलेली आहे, पण तुम्हाला हवी असेल तर थोडीशी पातळ अशी ही मेथीची भाजी तुम्ही करू शकता, जी तुम्हाला चपाती, भाकरी, रोटी, नान, पुरी, फुलकासोबतच नाही तर भातासोबत सुद्धा खाता येईल। तर आता या भाजीला वरून मस्त अशी लसणाची फोडणी द्यायची आहे। यासाठी 2 चमचे तेल गरम करून घेतलं आणि जो लसूण मी सुरुवातीला घेतला होता त्यातील अर्धा लसूण शिल्लक ठेवला होता, तो लसूण घातला। 1 लाल मिरची तुकडे करून घातले आणि यानंतर 2 चमचे इथे मी बेडगी मिरची पावडर यामध्ये घातलेली आहे आणि ही मस्त खमंग लसणाची फोडणी या भाजीवरती आपल्याला घालायची आहे। आता या भाजीवरती ही फोडणी देणं ऑप्शनल आहे, पण लसणाचा फ्लेवर या भाजीमध्ये खूप छान लागतो। तुम्हाला हवी असेल तर अशी ही फोडणी देऊ शकता। तर मस्त खमंग स्वादाची ही लसूणी मेथी आपली तयार झाली आहे। या पद्धतीने तुम्ही सुद्धा ही भाजी बनवून बघा
आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद.